देशातील प्रमुख शहरांमध्ये साखळी स्फोट घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा कट होता अशी शक्यता वर्तवली जाते। दिल्ली, एनसीआर आणि पुलवामामध्ये वारंवार छाप्यांमुळे उमर तणावाखाली होता। तपास यंत्रणा सतर्क झाल्यानं त्यानं तणावातून घाईघाईनं आयडी तयार करून स्फोट केला। महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकानं मुंबईमध्ये 4 घरांवर छापेमारी केली। या 2 जणांची चौकशी सुरू आहे। त्यांच्या घरातून इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त केल्यात। अल कायदा दहशतवादी संघटनेचे साहित्य बाळगल्याच्या आरोपावरून एका सॉफ्टवेअर इंजिनियरला पुण्यातून अटक केली होती, त्यावरून ही कारवाई करण्यात आली। धुळे जिल्ह्यात आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला धक्का बसलाय। शिरपूर नगर परिषदेचे भाजपचे माजी नगरसेवक हेमंत पाटील यांच्यासह 5 माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारी समितीची त्रैवार्षिक निवडणूक आज पार पडणार आहे। कार्यकारी समितीतील विविध पदांसाठी ही निवडणूक होतीये। उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, खजिनदार, कार्यकारी परिषद सदस्य या पदांसाठी निवडणूक होतीये। या निवडणुकीत शरद पवार आणि मंत्री आशिष शेलार एकत्र आले। दलित महासंघाच्या मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहितेंची वाढदिवसाच्या दिवशीच हत्या झाली। सांगलीतील गारपीर चौकात रात्री 12 वाजता हा हल्ला झाला। यावेळी जमावानं आरोपीला बेदम मारहाण करत जखमी केलं। वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू असतानाच हा हल्ला झाला, याचं कारण मात्र अस्पष्ट आहे। अकोल्यात अल्पवयीन मुलीवर शिक्षकानं अत्याचार केलाय। ग्राम नवेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील नराधम शिक्षक सुधाकर पांडेनं हे कृत्य केलं। घटनेनंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांसह नागरिकांनी शिक्षकाला बेदम चोप दिला। मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी आजही आरोपींना अटकेपासून संरक्षण मिळालं नाही। अटकपूर्व जामिनावर गुरुवारी पुन्हा सुनावणी होईल। अटकेपासून सुरक्षा नसल्यानं आरोपींना पोलीस ताब्यात घेणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। पोलीस जे हवे ते सर्व पुरावे आम्ही देऊ, त्यासाठी अटक करण्याची गरज काय, असं आरोपींचे वकील बलदेवसिंह राजपूत यांनी युक्तिवाद केला। अकोल्यात पाणी बिलाच्या नावानं फसवणूक केली जाते। अकोला महापालिकेच्या लोगोसह 10 रुपये भरून बिल अपडेट करा, अन्यथा पाईपलाईन तोडली जाईल, असा मेसेज व्हॉट्सअपवर पाठवला जातोय। गुन्हेगारांनी 3 जणांना गंडवून बँकेतून लाखो रुपयांवर हात मारला। एका महिलेच्या बँक खात्यातून 1,07,000 रुपये लंपास केलेत। मालेगावच्या चांदवडमधील शिंगवे गावात तरुण शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे। बजरंग मढे असं शेतकऱ्याचं नाव असून अवकाळीमुळे शेतीचं नुकसान झालं होतं। यात कर्ज कसं फेडायचं या चिंतेतून त्यानं हे पाऊल उचललं। अभिनेता गोविंदा बेशुद्ध झाल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं। जुहूच्या क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहे। गोविंदा सध्या डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली असून आवश्यक वैद्यकीय चाचण्या सुरू आहेत।